दिवस क्रमांक 3 ला सुरुवात करतो या स्पर्धेची आपण. दिवस क्रमांक 3 ला आपण सुरुवात करतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. इथे आज दिवस क्रमांक 3 ला आपण सुरुवात करतोय. एका बाजूने आनंदवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये डेहनोली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पहिला बॉल अप्रतिम बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी दिशा भरकटलेली पाहायला मिळाली, परंतु लेंथ अतिशय योग्य, लाईन देखील योग्य, परंतु थोडासा बॉल बाहेर गेला. मर्यादित रेषा त्या बॉलने ओलांडली. वाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव मिळेल. गोलंदाज विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी निकेश आणि निलेश हे ओपनिंग पेअर मैदानावरती. पुढचा बॉल यावेळेस पुढ्यात टाकला होता आणि उडवला हवेमध्ये. लॉंग ऑफ रिजनला हाफ वॉली होता आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह सिक्सर. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अतिशय योग्य होता. पुढचा बॉल अगदी फलंदाजीच्या रडारमध्ये पुढ्यात टाकला आणि त्यानंतर सरळ बॅटने तो प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास अगदी पहिला बॉल फेस करताना फलंदाज निलेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा तिथे त्याने अर्जित केल्यात. निलेश आणि निकेश ही जोडी मैदानावरती आहे. एल आणि केचा फरक फक्त नावांमध्ये. 2 फलंदाज निलेश निकेश मैदानावरती. षटकार आले फलंदाज निलेश यांच्या बॅटमधून. विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. पहा, इतक्या पुढच्या लेंथला अक्रॉस बॅटेड फटका खेळणं कठीण काम आहे. जर तुम्ही लाईन व्यवस्थित पिक केली नाही किंवा तुम्ही लवकर रेडी झाला नाही फटका खेळण्यासाठी, तर इतक्या पुढच्या लेंथला अक्रॉस बॅटेड फटका खेळणं खूप कठीण काम आहे. ते चित्र पाहायला मिळालं. डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आपण पाहतोय प्रहार तर केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेचलाय. 1 मोर बिग हिट. षटकार. 6 धावा. तर तुमचा क्लास थोडासा वेगळा आहे, इतरांपेक्षा डिफरन्स आहे. हे चित्र खूप लवकर लक्षामध्ये येतं आणि आतापर्यंत तीच फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज निलेश यांच्या माध्यमातून सरळ बॅटने खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न त्याने केलाय. व्हर्टिकल बॅटचं प्रेझेंटेशन खूप जास्ती पाहायला मिळालं. अगदी या इनिंगच्या सुरुवातीला आपण आहोत आणि आतापर्यंत 3च अधिकृत बॉल झालेत, परंतु व्हर्टिकल बॅटचं प्रेझेंटेशन खूप चांगलं पाहायला मिळालं फलंदाज निलेश यांच्या माध्यमातून. यावेळेस अक्रॉस बॅटेड फटका आणि बॉल अगदी स्क्वेअर लेग रिजनला जाईल. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट खेळतायत निलेश. 1 मोर बिग हिट. षटकार. यावेळेस अक्रॉस बॅटेड फटका देशांच्या बॅटमधून अप्रतिम सुरुवात त्यांनी केली आहे.
3 षटकार इथे फलंदाज निलेश यांच्या बॅटमधून आलेत. डेहनोली संघानं खूप चांगली सुरुवात केली आहे. संघनायकांचं ओपिनियन आपण जाणून घेतो. त्यावेळेस सांगितलं की कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू, परंतु इथं डेहनोली संघाचे निलेश यांनी अप्रतिम सुरुवात केली आहे. जय हनुमान डेहनोली आणि शिवशंभो स्पोर्ट आनंदवाडी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पहिला सामना आहे आणि आत्तापर्यंत फलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे आणि सिमेंटची विकेट आहे. कॉन्क्रीटच्या विकेटवरती फलंदाज नेहमीच वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतात. इथे देखील ते चित्र पाहायला मिळालं. गोलंदाज विघ्नेश यावेळेस बॉल वेगानं आला, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. विघ्नेश यांचा 3 षटकार आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये आलेले आपण पाहिलेत. 2 अगदी एक षटकार, पहिला षटकार आपण पाहिला हाफ वॉली होता, लॉंग ऑफ रिजनला आला. पुढचा बॉल ऑफ्टनच्या बाहेर होता तरी देखील लॉंग ऑन रिजनला त्याने खेळला. आणि एक षटकार जो आपण पाहिला तो फुलटॉस होता, तिथे अगदी स्लॉक स्वीपचा फटका फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्यावेळेस अप्रतिम बॉल लेंथला हिट करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाने केला. जस्ट शॉर्ट ऑफ लेंथवरती हा बॉल होता, जस्ट शॉट, आणि पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी या बॉलने घेतली. हिटिंग ऑफ द डेक हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला शेवटचा. आणि हे करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ॲज अ गोलंदाज मिक्सअप करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे आणि व्हेरिएशन खूप महत्त्वाची गोष्ट गोलंदाज म्हणून तुम्हाला करावी लागते. इथे शेवटच्या बॉलवरती एक चांगला बॉल पाहायला मिळाला. बॉल त्याने पुढे टाकला नाही. जे बॉल पुढे पडले सर त्या बॉलवरती मोठे प्रहार झालेले आपण पाहिलेत. अक्रॉस बॅटेड फटके काही खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, तिथे फलंदाज हुकले देखील, परंतु जिथे पुढे बॉल भेटले तिथे 3 षटकार पहिल्या षटकामध्ये आलेत. एकूण 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात इथे फलंदाजी करणारी टीम त्यांना मिळाली आहे. जय हनुमान डेहनोली संघाला चांगली सुरुवात मिळाली आहे आणि इथून प्रयत्न करावा लागेल धावा रोखण्याचा. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडनं पहिलं षटक आपण पाहिलं. आता फार एंडनं गोलंदाज सज्ज होतील. दूरचा एंड, फार म्हणजे दूर, फॉरेस्ट एंड त्या एंडला नाव आहे. आणि समोर अगदी भीमाशंकर अभयारण्य तुम्हाला पाहायला मिळेल. फॉरेस्ट एंड. गोलंदाज सज्ज आहेत. चंदू गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. यावेळेस देखील सरळ बॅट प्रेझेंटेशन पाहायला मिळालं. लॉंग ऑफ रिजनला टायमिंगला जवाब आहे. क्रिकेटचा क्लास आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. देखील सरळ बॅट प्रेझेंटेशन पाहायला मिळालं. लॉंग ऑफ रिजनला निकेश देखील आपलं खातं षटकारानं खोलतायत. फलंदाज निलेश यांनी देखील षटकारानं खातं खोललं होतं. आतापर्यंत एकच धाव अवांतर स्वरूपामध्ये आली आहे. अदरवाईज सर्वच्या सर्व षटकार तुम्हाला पाहायला मिळालेत. यावेळेस हवेमध्ये बॉल गेलाय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. संधी सोपी होती, झेल तिथे ड्रॉप होतोय. जीवनदान मिळाले फलंदाज निकेश यांना. मिळेल 1 धाव. (26) 26 धावा धावपलकावरती. पहिली एकेरी धाव फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत आली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी या बॉलने देखील घेतली आणि ज्या वेळेस लेंथवरती बॉल पडतो अतिरिक्त उसळी घेतो फलंदाज म्हणून तो बॉल तुम्हाला खेळणं खूप कठीण काम आहे. कारण तुम्ही बॉलरची लाईन पिक करता. बॉल येताना तुम्ही पिच होईपर्यंत तुमची नजर बॉलवरती असते, परंतु पिच झाल्यावरती ज्यावेळेस बॉल अतिरिक्त उसळी घेतो त्यावेळेस त्या बॉलनं खेळणं कठीण काम आहे. इथे देखील अक्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. लेग बाईकच्या माध्यमातून आली एकेरी धाव. लेग बाईकच्या धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 27. 27 विदाउट लॉस. 27 धावा धावपलकावरती.
यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय, शॉर्ट आर्म जॅक आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट रिजनला. अप्रतिम फटका, बॅकफुटला आलं, बॅकफुटवरती वेट ट्रान्सफर केलं आणि तदनंतर गिरकी घेताना हा फटका तिकडे खेळलाय मिड विकेट रिजनला, ठोकला सिक्सर. निकेश पुढचा बॉल, फुलर यांचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतायत परंतु बॉल जाईल पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. इट्स अनदर मॅक्सिमम. धनुष्यातून जसा बाण निघतो ना तसा बॅट मधून बॉल निघाला आणि तडक सीमारेषा गाठली आहे. षटकार. मध्ये आल्यानंतर पाहायला मिळालं सकाळी. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 39. निकेश 4 बॉलमध्ये 19 धावा आणि 8 बॉलमध्ये 18 धावा निलेश यांच्या नावावरती आहेत आणि दोनही षटकांमध्ये 19 धावा आल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 39, 39. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव लेग बाईची त्याच्यामध्ये होती, त्याच्यामुळे ती स्कोरिंग मध्ये गोलंदाजाच्या नावावरती ऍड झाली नाहीये. एक्स्ट्राज मध्ये ती धाव नोंदवली गेली आहे. 39 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये. लक्ष्मण गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. संघाचे संघनायक आहेत आणि त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. विकेट्स इथून मिळवाव्या लागतील. कॉमेंट्री बॉक्स एंडनं पहिला बॉल अपील डाऊन दी लेग. हा बॉल अपील झाली परंतु पंचांनी तिथे ती अपील फेटाळली. डॉट बॉल असेल. आतापर्यंत 6 षटकार या इनिंग मध्ये आपण पाहिले. त्या व्यतिरिक्त एक बॅट मधून एकेरी धाव, एक धाव लेग बाईची, एक धाव वाईडची. बाकी सर्व धावा षटकारांच्या आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. हवेत बॉल आहे, किती दूर जाईल पाहायचंय. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. इट्स अनदर मॅक्सिमम. षटकार. फलंदाज निलेश यांच्या बॅट मधून षटकार आलाय. अप्रतिम. यावेळेस देखील हुक करताना पाहतायत फलंदाजाला आपण आणि यावेळेस बॉल जाईल डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. इट्स अनदर मॅक्सिमम. बॅक टू बॅक सक्सेस फलंदाज निलेश यांच्या बॅट मधून. 6 धावा. झाली बॅटिंग करणारी टीम जय हनुमान डेहनवली. 51 धावा धावफलकावरती. निलेश आणि निकेश काय फलंदाजी केली. अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळाली. फक्त षटकारांमध्ये डील करतायत या मैदानावरती. हाय स्कोरिंग वेन्यू आहे. पुन्हा एकदा हुक केलाय डीप फाईन लेग रिजनला. यावेळेस धावा मिळतील 4 आणि या इनिंग मधला हा पहिला चौकार. 4 धावा. 55 धावा धावफलकावरती. निलेश 12 बॉलमध्ये 34 धावा, 4 मध्ये 19 निकेश यांनी बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळाली. दोनही फलंदाज
आक्रमण अगदी पाहायला मिळाले. जरूर गोलंदाज बदललेत परंतु फलंदाजांचा जो पवित्रा आहे तो त्यांनी बदलला नाहीये आणि आतापर्यंत अप्रतिम कामगिरी फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांनी केलेली आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. लक्ष्मण चांगला बॉल ऑफ्टनच्या बाहेर लाईन. यावेळेस लाईन मध्ये परिवर्तन केलं गोलंदाजाने आणि विकेट किपर देखील त्यांच्यासोबत चर्चा करत होते. पहा संघामध्ये दोन संघनायक असतात. एक संघनायक एक तुमचा व्हाईस कॅप्टन आणि तिसरा कॅप्टन जर कोण असेल तर विकेट किपर आहे कारण त्याला पूर्ण अंदाज असतो फलंदाजी कशा रीतीने मैदानावरती सुरू आहे. यावेळेस देखील एक चांगला बॉल पाहायला मिळेल. ऑफ्टनच्या बाहेर फुलर लेंथचा बॉल होता आणि फलंदाज सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे केला. हा बॉल देखील डॉट आलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 55. 55 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 55 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 55. 55 विदाउट लॉस. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि विदाउट लॉस 55 रन्स तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. फलंदाजांचं वर्चस्व आणि दीपक सरांनी उल्लेख देखील केला की हाय स्कोरिंग वेन्यू आहे. इथे धावा सातत्याने बनल्यात या मैदानावरती आणि ते चित्र इथे पाहायला मिळेल. ॲव्हरेज स्कोर 60 पर्यंत असेल. 50 ते 60 ॲव्हरेज स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे या वेन्यूवरती सातत्याने धावा बनताना आपण पाहिल्यात. पहा काही मैदान अशी असतात जिथे सातत्याने धावा बनतात. करा क्षेत्ररक्षण करणारी टीम गोलंदाजी ट्रॅक वरती विघ्नेश पुन्हा एकदा दाखल झालेत. स्ट्राईक बॉलर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. डेथ ओव्हर मध्ये 2 षटकं बाकी आहेत. खरं तर ज्यावेळेस 5 षटकांच्या मॅचेस असतात दीपक सर डेथ ओव्हर कुठल्या ओव्हरला म्हणायचं हा देखील प्रश्न पडतो. 55 धावा धावफलकावरती. 55 विदाउट लॉस. फुल टॉस लॉंग ऑन रिजनला अप्रतिम फटका. बॉटम हँडचा अतिशय जबरदस्त उपयोग केलाय आणि लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. इट्स मॅक्सिमम फ्रॉम 61 धावा 61 धावा धावफलकावरती. काल 98 झाल्या होत्या या मैदानावरती. काल देखील 5 षटकांमध्ये 98 बनल्यात. आज देखील 61 धावेंवरती धावफलक पोहोचलाय. विकेट सिमेंटची जरी असेल तरी देखील बॉल पीच झाले तर काही गोष्टी मानता येतील आपल्याला. परंतु बॉल जर पीच झाले नाही फुलटॉस असतील तर मग विकेट सिमेंटची असतील तर किंवा मातीची असेल काय फरक पडतो. ज्यावेळेस बॅटचं आतलं एज लागलंय आणि बॉल अगदी शॉर्ट फाईन लेग रिजनला ट्रॅव्हल झालाय. तिथे क्षेत्ररक्षक एका धावेचा प्रयत्न होता. एक धाव सहज पूर्ण झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 62 धावा धावफलकावरती. बॉल पीच झाला तर विकेटचं महत्व आहे. बॉल जर पीच झाला नाही तर विकेट मातीची असेल सिमेंटची असेल काय फरक पडतो. 62 धावा धावफलकावरती. 62 विदाउट लॉस. राईट आर्म राऊंड द विकेट ऑन दी अप. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा 1 धाव प्राप्त होईल आणि या मॅच मध्ये 1 धाव म्हणजे वाळवंटामध्ये पाणी शोधल्यासारखे. इतके षटकार लागलेत. धावफलकावरती धावा आहेत 63. 6 बॉलमध्ये 26. 15 बॉलमध्ये 35 धावा निलेश यांनी केल्यात.
9 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेत. 5 षटकांच्या मॅच मध्ये 9 षटकार म्हणजे खूप मोठी कामगिरी आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे असं भासलं, परंतु दॅट इज नॉट मिस टाइम. आणि आणखी एक बॉल लॉंग ऑफ रिजनला जाईल आउट ऑफ द पार्क. सरळ बॅटने प्रहार केलाय. 1 मोर बिग हिट. 10वा षटकार आहे सर या इनिंग मधला. आतापर्यंत षटकारांच्या माध्यमातून तब्बल धावा आल्या 60 आणि एकूण धावफलक पोहोचले 69 धावा धावफलकावरती. 69 विदाउट लॉस. इथे लाईन मिस केली फलंदाजाने. अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. जर सरळ बॅटने हाई बॉल खेळले असते तर परिणाम वेगळा असता, परंतु इथे अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. 69 धावा धावफलकावरती आहेत आणि 69 केव्हा झाला हा मेळ कदाचित गोलंदाजांना देखील लागला नसेल. इतक्या वेगानं धावफलक पुढे चाललंय. 10 षटकार 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आतापर्यंत आलेत. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील फक्त दर्शक. आडव्या बॅटने इथे देखील बॉलला पाठवलंय 6 धावेंकरता. 1 मोर बिग हिट. 11वा षटकार या इनिंग मधला आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 75 आणि फलंदाज निकेश देखील 9 बॉल मध्ये 38 धावेंवरती पोहोचलेत. 15 मध्ये 35 निलेश यांच्या नावावरती आहेत. आता फलंदाजांमध्ये रेस सुरू आहे, कोण जास्ती षटकार मारतो. परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील विकेट शोधावे लागतील. 75 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि बिनबाद 75 धावा धावफलकावरती आहेत. मंगलमूर्ती काचकोली विरुद्ध चेंज द गेम खांदारे. दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचे. काचकोली आणि खांदारे संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. आपण टॉससाठी त्वरित हजर राहायचे विनंती आहे. 75 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 षटकांमध्ये 75 धावा विदाऊट लॉस. डेहनोली संघ एका चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये आहे. आनंदवाडी संघाने जरूर टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. डेहनोली संघाला देखील क्षेत्ररक्षण पहिल्यांदा करायचं होतं. हाय स्कोरिंग वेन्यू आहे आणि इथे प्रत्येक संघ क्षेत्ररक्षण करण्याचा विचार करतो या मैदानावरती. परंतु अप्रतिम फलंदाजी केली आहे जे हनुमान डेहनोली संघाने आतापर्यंत. लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. एक जीवनदान जरूर मिळालं. त्या व्यतिरिक्त क्लीन हिटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. गोलंदाज सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आणि एका धावेचा प्रयत्न इथे झालाय. पुन्हा एकदा एक धाव येते. 76 धावा धावफलकावरती. अनालिसिस सांगेल मी ज्यावेळेस सामना पूर्ण होईल. किती षटकार आले, किती सिंगल आल्या, किती वाईड आहेत, किती लेग बाईज आहेत, बाईज किती आहेत हे देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. 76 धावा धावफलकावरती आहेत. 76 डे नंबर 3 आज आहे आणि षटकारांचा पाऊस मैदानावरती पडलाय. जरी दिवस हिवाळ्याचे असतील आणि मैदानावरती कडक ऊन असेल, यावेळेस देखील ऑन साइडला आणि आणखीन एक बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. वन मोर बिग हिट मॅक्सिमम. चोवीस बॉल मध्ये आतापर्यंत 12 षटकार आलेत आणि 72 षटकारांच्या 72 धावा झाल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 82. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका आयोजित राष्ट्रवादी चषक डोंगर नावे 2025 आज तिसरा दिवस. अब आएगा मजा ही टॅगलाईन या स्पर्धेची. यावेळेस देखील फायनल क्षेत्रामध्ये बॅटचा संपर्क आहे की नाही हे पंच कन्फर्म करतील, परंतु धावा मिळतील 4 आणि बॅटचा संपर्क आहे हा आहे चौकार. आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली गेली आहे. यस डीजे. शहाऐंशी धावा धावफलकावरती आहेत. 86 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. काल सर 98चा हायेस्ट होता आणि आज तो तुटेल का? 3 बॉल अद्यापही शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामधले. ओ कमालीचा बॉल
अप्रतिम बॉल, लेंथ पुढची आहे परंतु अतिशय पुढे लेंथ आहे. इतक्या पुढच्या लेंथला तुम्ही जर लाईन पिक नाही केली तरी देखील तुम्हाला फटका खेळणं अवघड होऊ शकतं आणि तेच चित्र तिथे पाहायला मिळालंय. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 86 धावा, 86 विदाउट लॉस. फुलटॉस बॉल उडवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आणखीन एकदा बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग आणि फलंदाज इथे निकेश अर्धशतक कंप्लीट त्यांचं झालंय. 54 धावा, 13 बॉल मध्ये 54 बनवल्यात आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आहे फलंदाज निकेश यांचं. 54 धाव्यांवरती 13 बॉल मध्ये 54 धावा त्यांनी बनवल्यात. एच इथे लागले आणि 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 92 विदाउट लॉस, 92 धावा धावपलकावरती आणि 92 धावांची भागीदारी पाहायला मिळाली आहे फलंदाज निकेश आणि निलेश या जोडीची. 14 बॉल मध्ये 54 धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. तब्बल 8 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय आणि 16 बॉल मध्ये 36 धावा बनवल्यात फलंदाज निलेश यांनी. त्यांनी देखील 5 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. अप्रतिम कामगिरी दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली आहे आणि नाबाद ही 92 धाव्यांची मोठी भागीदारी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. 30 बॉल मध्ये 92 धाव्यांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. अप्रतिम कामगिरी दोन्ही फलंदाजांनी केलेली आपण पाहिली आहे. 5 षटकांमध्ये 92 धावा झाल्यात आणि षटकार तुम्ही पाहिले फक्त पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 12-13 षटकार मे बी आले. 13 षटकार एका डावामध्ये 5 षटकांच्या मॅच मध्ये येणं म्हणजे खूप अलौकिक कामगिरी ती आहे. एकूण आपण पाहतोय 54 धावा फलंदाज निकेश यांनी बनवल्या, निलेश यांनी 36 धावा बनवल्यात. 92 धावांची मला वाटतं सगळ्यात मोठी पार्टनरशिप असेल पहिल्या विकेटसाठी. ही रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप 92 धाव्यांची झालेली आहे आणि 93 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी आनंदवाडी संघासमोर असणार आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करतोय या डोंगर न्हावे विभागाचा बुलंद आवाज आणि तंत्रशुद्ध समालोचक सन्माननीय दीपवीर बिराडे सरांना आपण आमंत्रित करतोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो चेक. चला, कॅप्टनने टॉस करता मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम खांदार आहे. मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली संघ उपस्थित झालेला रमेशजी कडवाडे त्यांची संपूर्ण आर्मी इन ॲक्शन असेल. विनंती आहे या पण मंचावरती आपले स्वागत. चेंज द गेम खांदार आहे कॅप्टन या टॉस साठी. मिड इनिंग कंप्लीट झालेली आहे. चेंज द गेम खांदार आहे कॅप्टन. टॉस साठी आपण इमिडिएटली रिपोर्टिंग करा. चालू सामन्यात 92 धावा प्रथम दर्शनी बनवल्या. त्या ठिकाणी टीम जनमान डेनोलीला सलामीवीर निकेश ज्याची अर्धशतकी खेळी आपण पाहिली. 14 बॉलचा सामना करत असताना 8 षटकार 1 चौकार, इंडिव्हिज्युअल 54 नॉट आउट, 54 धावेची त्याची धुवाधार विस्फोटक केली आणि त्याच्यासोबत निलेश येत असताना 16 चेंडू त्यानं 5 षटकार 1 चौकार, इंडिव्हिज्युअल 36 धावा बनवल्या. 92 धावा पहिल्या डावात बनवल्या गेल्या आणि 93 धावेचं मोठं लक्ष द्वितीय सत्रात सध्या आपण बघत आहोत. टीम अर्थातच शिवशंभ स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघासमोर. जयदादा दस रोहन यांची उपस्थिती, त्यांचं वेलकम. चेंज द गेम खांदारे कॅप्टन या मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली कॅप्टन या. लगेचच उद्योजक तथा समाजसेवक सुनीलजी खुणे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस यानंतर आपण कव्हर करणार आहोत. मी विनंती करेल दोन्ही टीमचे संघनायक अधिकचा वेळ न घेताना आपण लगेचच टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करा. चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. जगदीशजी काळेकर यांच्या वतीनं संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट आलेलं आहे. मंथन कॅटरचे जे सर्वा ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज आपल्याला लाभलेत आणि एवन जोडीचे शिलेदार परशुरामजी ठमके यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मोस्ट वेलकम. कॅप्टन या टॉस साठी अधिकचा वेळ घेऊ नका. चेंज द गेम खांदारा विरुद्ध मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. डगआउट मध्ये ज्या ज्या प्रेक्षकांनी गाड्या लावलेल्या त्यांना विनंती आहे त्या बाजूला करायच्या आहेत. ते फक्त प्रेक्षक गृह आहे, बाईक पार्क तेथे कोणी करू नका. सूचना लक्षात घ्या. ज्यांनी ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या त्या सर्वांना विनंती आहे गाड्या बाजूला करा लगेचच आपण. कॅप्टन या दोन्ही टीम अधिकचा वेळ घेऊ नका. चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली.
सुनीलजी खुणे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करत आहोत. 5 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमला आपण या सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊयात ऑल द बेस्ट. ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेत आज मयूर सर आपल्या समेत जॉईन झालेले आहेत. आमच्या सुपर टेनिस क्रिकेट किटचे ते ऑफिशियल आहेत. त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. प्रथमतःच त्यांची देखील मुरबाडमध्ये नियुक्ती. 2 तारखेपासून त्यांचा शारजा दुबईवरती दौरा आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण आमची सुपर टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळेल. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीनं जिंकला टॉस आणि पहिल्या डावात ते करतात क्षेत्ररक्षण. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहा. जसा चालू सामना संपेल लगेचच फिल्डिंग सेट करावे लागेल मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीला. प्रवीणजी शेळके समालोचन कक्षाचे संपर्क साधा. प्रवीणजी शेळके. विठ्ठल आणि त्यांच्या सोबत देत आहेत चंदू श्राकरेनला. चंदू नॉस्ट्राकरेनला. विठ्ठल. गोलंदाजी सुरू झाली. लेफ्ट हँडर मिडियम पेसर साहिल सध्या बॉलिंग मार्कवर. 93 धाब्याचं मोठं लक्ष गाठायचं आहे. गोलंदाजीसाठी तयार साहिल. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॅट चिकट आणि शॉर्ट थर्डमॅनला पकडला गेलाय. सुंदर झेल. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद. चंदू कराळे होते अपयशी. धक्का बसतोय पहिला. टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. फर्स्ट विकेट गोज डाऊन. पहिल्या बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळेल. या अगोदरच्या डावात 5 षटकं खेळला संघ जनमन डेनोली. एकही विकेट घेता आली नाही शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. मात्र या द्वितीय सत्राची सुरुवात विकेटने केलेली होती गोलंदाज साहिलला. अलीकडे साहिलला देखील अधिकच्या संधी दिल्या जात आहेत परेश गोरड यांच्या वतीनं आणि त्याची कामगिरी मागच्या 2-3 स्पर्धेमध्ये भरलेली आम्ही पाहिलेली आहे. बॅटिंगसाठी न्यू बॅटर विघ्नेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजीमध्ये आता त्याची कामगिरी कशी असेल हे पाहावं लागेल. पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना महागडे तर राहिले होते. एक्सपेन्सिव्ह स्पेल त्यांचा आपण पाहिला होता. 2 षटकात 39 39 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. मात्र ते अपयश आता 2 काढण्याची संधी. पहिला बॉल अक्रॉस लाईन ऑफ साइडला टर्न केलाय. आक्रमण यावेळेला केलंय. मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल सोड 0. 4 धावा. फुल लेन ड्राईव्ह केला समोर. बोनस बॅक ड्राईव्ह. पहिल्या अटेम्प्ट मध्ये गोलंदाज साहिल चेंडूला अडवू शकलं नाही. बॅकअप मिड ऑफच्या दरम्यान परेश गोरड यांचा आलेला आहे. तोपर्यंत आपण बघत आहोत मिळेल ती फक्त एकही धाव नाही सिडीज. धावा 4. 93चा पाठला करत असताना शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. हाफ ट्रॅकर शफल अक्रॉस झालाय आणि तदनंतर हा सफल फटका आक्रमण यावेळेला केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ 6. हा षटकार. या षटकारांना धावसंख्या 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाखल करू दे. स्टील 2 टू गो. विघ्नेश कराले यंगस्टर आहेत. यंग टॅलेंट आहेत. मागच्या 2-3 वर्षात त्यांची कामगिरी भरलेली आहे. हाफ ट्रॅकर फोर्स केला समोर. मिड ऑफला फिल्डर. लॉंग ऑफला बॅकअप नाही. ते फक्त दर्शकाच्या भूमिकेत. बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती. जस्ट लाईक अ बेस्ट बॉल. फलंदाजांकडे अधिकचा वेळच नाही सेट होण्यासाठी. त्याच कारणासह प्रत्येक बॉलवरती ते तुटून पडतायत.
ऑन साइडला दिशा दिली, स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित, मात्र चेंडू अडू शकले नाही. वेगवान फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला चिडून फाडून भेदून दुभागून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकात 93 दाखल सुरुवात अप्रतिम केली आहे. फर्स्ट पॉवर प्ले मध्ये शेवट देखील केलाय तो चौकारानं. धावसंख्या 18. ती 18 धावा दाखल करते. आपण बघत आहोत महत्वपूर्ण द्वितीय सत्र आणि त्या द्वितीय सत्रात ठोसास जसं तसं प्रत्युत्तर देतो संघ शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. पहिल्या षटकांचे ते 18 धावा दाखल करते. स्पीडअप अपेक्षित आहे, जास्त वेळ घेऊ नका. जर्मन डेनोली बरोबर 11:03 पहिला बॉल पडलाय. 5 मिनिटं तुम्ही पहिल्या षटकासाठी घेतलेले. स्पीडअप अपेक्षित होते. गोलंदाजीसाठी स्वतः संघनायक स्वतः संघ कर्णधार आता जबाबदारी घेऊन सेकंड पॉवर प्ले मध्ये फॉरेस्ट एंड कडून आपल्याला पाहायला मिळतात परेश घोरड. सुरुवातीसाठी नियुक्ती सायलची, त्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट काढली होती, मात्र त्यानंतर त्याच्या विरोधात आक्रमण विघ्नेशनं केला आणि चालू स्थितीला या मॅच मध्ये आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी परेश ठाकर यांना विठ्ठल. पहिला बॉल बॅकफुटवर आले, स्क्वेअर कट, क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका ऑन दी अप खेळतात. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा फोडली, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. षटकारांची मोहर आपण पाहिली होती. षटकारांची जणू काय बरसात उदलन झाली होती, ज्याने दाफलक दुथडी भरून व्हायला होतं. जर्मन डेनोलीचं मात्र या डावात चौकारांची संख्या जरी जास्त असली मात्र प्रत्येक धावा निर्णायक, प्रत्येक धावा इम्पॉर्टंट दोन्ही टीमसाठी. चौकारांना धावा संख्या 22. हा प्रकार बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, मिसटाइम फटका, फिल्डर डीप मध्ये विकेटला थोडे दूर आला चेंडू पासून. जोपर्यंत बॅकअप केला जाईल, सेकंडचा कॉल आहे, थ्रो थोडा लेझी आला, लेट पण थेट थ्रो आलेला यष्टीरक्षकाच्या दिशेनं. 2 धावा दरम्यानच्या कालावधीत मिळताना दिसतील. 2 धावेसोबत धावा संख्या आपण बघतो 24 धावा. समोरची बाईक पार केलेली आहे. विनंती वाहन चालकाला ती थोडी बाजूला करा. चेंज गेम खांदारे संघ, तुमच्या समोरची बाईक आहे, एक खेळाडू तुमचा त्या बाईक वरती बसलाय. उमेश आपल्या जो हात आपला ज्या बाईक वर ती बाईक थोडी बाजूला करा, तिचे रिफ्लेक्शन्स येत आहेत. एस इट इज. थँक्यू. स्कोर 24-24. ऑन साइडला दिशा दिली, गॅप मध्ये खेळतात. पॉवर प्ले सुरू आहे. अत्यंत सुंदर फटका, दिमागदार चौकार. या चौकाराच्या साह्याने धावा संख्या आपण बघत आहोत आताच्या सद्यस्थितीला 28 धावा दाखल करती. वेळ 11:11. नेल्सन आकडा सध्या आपल्या प्रत्येकाच्या वॉच त्याचबरोबर मोबाईल स्क्रीनवर. आणि सध्या या मॅच मध्ये अशाच फॉर्म मध्ये धावा बनवाव्या लागतील. विठ्ठल यांच्याकडे ती क्षमता. आज वैभवची अनुपस्थिती त्याच कारणास्तव जबाबदारी जिम्मेदारी या मॅच मध्ये पूर्णपणे त्यांच्यावरती आलेली आहे. धावा संख्या या चौकारांना आपण बघत आहोत 28. फुल लेंथ परफेक्ट यॉर्कर, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लास्ट मोमेंटला वेग आणि त्याचबरोबर चेंडूचं नियंत्रण, या दोन्ही गोष्टींवरती मात करू शकले नाही फलंदाज विठ्ठल. कमबॅक हवं होतं, वापसी हवी होती आणि ती वापसी संघनायक परेश घोरडनं केलेली आहे. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना थांबले, पॉज घेतला, कमी गतीने टाकलेला बॉल तो टर्न केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं वाट पाहिली आणि तदनंतर या बॉलची मात्र वाट लावली. 4 धावा.
धावसंख्या आपण बघत आहोत सध्याच्या स्थितीला 32 धावा, 61 धावेची अजून आवश्यकता मॅच मध्ये. चेंडू बाकी आहेत 19. स्टील 1 टू गो. आक्रमण दोन्ही षटकांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. हल्ल्यावरती प्रतिहल्ला, वारवरती पलटवार आणि क्रियानंतर प्रतिक्रिया बदललेली या मॅच मध्ये दोन्ही टीमची आपण बघत आहोत. फुलटॉस आणि फुलटॉसला फक्त दिशा दिली आहे. स्विंग केलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू निघून जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. यूज इट मॅक्सिमम. षटकार 6 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलेली आहे. थर्ड अंपायर मयूर मार्के सर आपल्या समेत उपस्थित आहेत. थ्रू द हेल्प ऑफ अवर टेक्निकल टीम पाहिलं झालं एक्झॅक्टली काय घडलंय, काय बिघडलंय. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. नेक्स्ट मॅच चेंज द गेम खानदाना विरुद्ध मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकुली. दोन्ही टीमनं रेडी राहा. चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बिमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे टीम शिवशंभ स्पोर्ट्स आनंदवाडीकडून. एक्झॅक्टली हाईट फॅक्टर पाहिला जाईल. चेंडूबाटचा संपर्क झाला. त्यावेळेला बॉल कुठल्या हाईट वरती होता या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील, लॅडल्या जातील. वेलकम अफगर आणि त्याचा संपूर्ण संघ. उमेश नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असतील. खोराळेकर चषकाचे ते चॅम्पियन आहेत. बॉल डीप होतो सो इट्स अ फार डिलिव्हरी. DRS आता गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या शिवशंभ स्पोर्ट्स आनंदवाडीना. 6 धावा मात्र मिळतील. षटकाची सांगता दमदार झालेले. षटक 2 संपली. धावासंख्या आपण बघत आहोत 2 षटकांच्या अंती 93चा पाठलाग करत असताना आतापर्यंत या मॅच मध्ये जाऊन पोहोचली आहे ती सध्याच्या स्थितीला 38 धावा. 2 षटकात 39 होत्या. पहिल्या सत्रात जेव्हा बॅटिंग करत होता पॉवर प्ले मध्ये संघ जर्मन डेनोली, तर प्रत्युत्तरा दाखल मात्र 38 धावा बनवलेल्या आहेत. 18 चेंडू 55 धावेची आवश्यकता. गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅकवरती भावेश. 18 चेंडू 55 धावा, 18.33 धाव्याची धावगती. या मैदानावरती नेहमीच धावा बनतात आणि त्या चेस देखील होतात. फक्त ॲज अ बॅटर म्हणून तुमच्याकडे ते टेम्परामेंट हवं, तो संयम हवा. टोटली बॅटिंग साइडला आजपर्यंत ऍडव्हान्टेज या क्रीडानगरीमध्ये ओव्हरऑल आपण पाहिलेलं आहे. गोलंदाजीसाठी भावेश. 18 चेंडू 55 धावेची आवश्यकता. 2 षटकात धावा आपण बघत आहोत बनवल्या गेल्या त्या 38. क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देणारा धावफलक आजवर तुषार शिंदे सर कुठल्याही संघानं बनवलं नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका तो सामना आजही भरपूर क्रीडा रसिकांच्या चर्चेत असतो. नेहमी जेव्हा हाय स्कोरिंग मॅचेस होत असतात एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती. या सिंगलच्या स्तराने धावा संख्या आपल्याला पुढे गतिमान झालेली पाहायला मिळेल ती 39. 39 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. 15 चेंडू मध्यंतरानंतर पाहायचं किती टार्गेट बॅलन्स राहते. कमी गतीने टाकलेला बॉल अपील झालाय पंचांकडे. मात्र बुनिंग साऊंड क्रिएट झाला बॅटचा. जशी बॅट कॉन्क्रीट केलपट्टीवरती ड्रॅग झाली. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावा संख्या स्थिरावलेली 39-39. मॅच मध्ये चेंडू आता 16 बाकी आहेत आणि 16 चेंडूत विजयासाठी आवश्यकता आपण बघत आहोत ती 54 धावेची. डाऊन द लेग स्टिक फुल टॉस होता. वाईटचा कॉल करण्यात आलेला ऑनफिल्ड अंपायर रॉकी सरांकडून. एक अतिरिक्त धाव सध्या धावफलकावरती जोडली जाईल आणि एक्स्ट्रा एका धावेच्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजून या मॅच मध्ये आवश्यकता आपण बघत आहोत 53 धावेची. कमी गतीने टाकलेला बॉल लास्ट मोमेंटला दिशा देण्याचा प्रयत्न होता. गॅप भेदू शकले नव्हते. चेंडू बॅटचा संपर्क देखील झालेला पाहायला मिळाला नाही. लेग बायची एक सिंगल गली पॉइंट मध्ये बॅकअप साठी फिल्डर उपस्थित आहे. थर्ड मॅनचा फिल्डरने इव्हाना मात्र चेंडू अडवलेला आहे. एक सिंगल धाव. धावसंख्या या सिंगलच्या 6 पुढे पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळेल ती 41. 41 धावा. विजयाचं समीकरण आता 52 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. बॉल बाकी आहेत 15.
बॅकफूट वरती आडव्या बॅटनं फटका लाजवाब आहे, मात्र क्षेत्ररक्षकाची कामगिरी तितकीच बरदार. डीप बॅकवर्ड स्कोरलेग सीमारेषेच्या नजदीक पकडला गेला. अप्रतिम झेल, स्टर्निंग अँड स्पेक्टाक्युलर वन, टेकन कॉन्फिडेंटली बाय द फिल्डर. आणि महत्वाच्या सामन्यात आता विघ्नेश माघारी परततोय. धक्का दुसरा बसलाय टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. बॅटिंगसाठी न्यू बॅटर जितू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. कालचा दिवस जर्मन गुरलेसाठी जितू भोईरनं गाजवला, तर आजचा दिवस मात्र शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीसाठी जितू गाजवतील काही देखील पाहावं लागेल. निर्णायकाचा तिसरा दिवस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका आयोजित राष्ट्रवादी चषक 2025 क्रीडा स्पर्धेचं दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वातील आजच्या निर्णायक तिसऱ्या दिवसातील ग्रुप सी मधील हा पहिला सामना आपल्या समोर रंगत असताना जर्मन डेनोले आणि त्यांचा विरोधात संघ आपण बघत आहोत शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. पहिल्या डावात 92 बनवल्या, नॉट आउट. निकेश यांची अर्धशतकी खेळली आपण पाहिली. निलेश यांच्या 36 धावा. प्रत्युत्तरा दाखल आतापर्यंत या मॅच मध्ये 2 गडांच्या मोबदल्या शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीने बनवल्यात. 41 52 धावेची अजून आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. 14 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. वेळ जास्त घेत आहे, वेळ अधिकचा घेत आहे. 22 ऑल टीम स्पीडअप अपेक्षित आहे. कमी गतीने टाकलेला बॉल फोर्स केला समोर फिल्डर, मात्र फक्त दर्शकाच्या भूमिकेत बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. इट्स अ सिक्सर, हा षटकार. त्या बॉलवरती धावले का नाही या प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. आय थिंक बॉल त्यांना समजलाच नाही. षटकारांना धावसंख्या 47 47 धावा. आनंदवाडी संघाकडे देखील तुषार सर बॅटिंग ऑर्डर डीप आहे, सो रंचस कडाचा त्यांचा प्रयत्न असेल. बॅकफूट होती आले, पूल कडाचा प्रयत्न, प्रॉपर पोझिशन नव्हती, प्रॉपर मिडल स्ट्रोक झाला नाही. मिडविकेटचं फिल्डर इनफिल्ड मध्ये पोहोचलेले आहेत. बॅकअप केलं जाईल, एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने धावा संख्या 3 षटकांच्या अंती आपण बघत आहोत. सध्या स्थितीला एकंदरीत एकूण अंकित झाली आहे ती 48 48 धावा. संधी देऊया डीजे ऑपरेटरला. समीकरण 12 चेंडू 45 ड्रिंक्स ट्रॉली मैदानात. तोपर्यंत ओ टू यू डीजे राज. ड्रिंक्स ब्रेकरला रिक्वेस्ट आहे आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. 93चं टार्गेट 3 षटकांच्या अंती धावा 48 बनवल्या. 18.67 धावेची धावगती या अगोदर हवी होती जेव्हा सत्र सुरू झालं होतं. मात्र आताच्या स्थितीला आताच्या क्षणाला या मॅच मध्ये समीकरण 12 चेंडू 45 धावेचं. 12:45 स्पीडअप अपेक्षित आहे. जास्त वेळ घेता टीम जर्मन डेनोली. फिल्डिंग लगेचच सेट करा. 2 मिनिटं ड्रिंक्स ब्रेक साठी ती देखील कव्हर झालेली आहेत. स्पीडअप अपेक्षित आहे. 22.50 धावेची आवश्यक धावगती. प्रत्येक बॉलवरती आता एअर स्ट्राईक हवाई हल्ला चढवावा लागेल. विठ्ठल लिंडोडल 20 धावेचं योगदान 10 चेंडूंचा सामना करत असताना देतात, तर त्यांची सोबत जितू आणि त्याच्या समेत आता या दोन्ही फलंदाजांना भागीदारीच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. पार्टनरशिप नितांत गरजेची या मॅच मध्ये. जास्त वेळ घेता जर्मन डेनोली. फिल्डिंग लगेचच सेट करा. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. सूचना लक्षात घ्या दोन्ही टीम्स. बारा 45 हे समीकरण बॅटिंग साठी जितू त्याची सोबत देतात विठ्ठल, तर संघनायक परेश गोरड निर्णायक 4थ्या षटकात गोलंदाजी करता. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू होतो. 12 चेंडू 45 धावा आहे समीकरण.
12:45 गोलंदाजीसाठी परेश गोरड. पहिला बॉल बॅटच्या आतली कडे यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्ग शोधतोय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही जितू. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना सांगता धावा संख्या स्थिर. धावा 48. 11 चेंडू आणि 11 चेंडूत 45 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. प्रत्येक बॉलवरती चौकारच हवाय. चांगला फुल लेंथ. अपील आउट झालेला मात्र पंचांचा नकार आला. एक सिंगल धाव बाईकच्या स्वरूपात येताना दिसेल. सिटीज बॅटचा तो साऊंड होता. बाईकचा सिग्नल. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची टोटल सध्याच्या घडीला आपण बघत आहोत 49. 49 धाव आपल्याला पाहायला मिळतात दाखल करती. बॅटन पॅड मधला बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. सॉफ्ट हँडली खेळतात. एक सिंगल सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला कॉलिंग खराब आहे. धावचीसाठी अपील झाला आणि आता फलंदाज धावचीत धाबात होतोय तो विठ्ठल. तिसरा आदरा टीम शिवशंभ स्पोर्ट्स आनंदवाडीला 50 या आकड्यावर. फलंदाज धावबाद झालेले आहेत. बॅटिंगसाठी न्यू बॅटर राजेश सध्या दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या डावात धावसंख्येची भरघोस ललूट करण्यात आली. प्रत्युत्तर दाखल सुरुवात जबरदस्त होती. 2 षटकात 38 धावेचा स्टार्ट मिळाला होता. 18 चेंडू 55 धावा. हे समीकरण मात्र तिसऱ्या षटकात 22 अवघ्या 9 धावा खर्च केल्या. तास काढ असो या मॅच मध्ये कमबॅक वापसी आपण बघत आहोत. ती टीम अर्थातच जनमान डेनोलीची. हा स्कोरिंग व्हेन्यू आहे. क्लीन बोल्ड. लेग स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली. फर्निचर डिस्ट्रॉय. मागचं दार तुम्ही कुठे ठेवाल तर चोरी होणारच. फलंदाज बाद. तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. तुषार विघ्नेश बाद झाले. विठ्ठल बाद झाले. 2 सेट बॅटर जसे माघारी परतले. आता टार्गेट चेस करत असताना थोडं लक्ष डोईजड झालंय शिवशंभ स्पोर्ट्स आनंदवाडीला. धावा संख्या आपण बघत आहोत 50 आणि 50 वरती 4 धक्के आतापर्यंत या मॅच मध्ये बसलेले आहेत. 7 चेंडू अजून या मॅच मध्ये विजयासाठी आपण बघत आहोत. 43 धावेची आवश्यकता. क्लीन बोल्ड. स्विंगिंग यॉर्कर आणि चारोखाने चित करून टाकलंय. धोबी पछाड करून टाकलंय. नामोहरण करून टाकलंय. ते न्यू बॅटर तुषारला परफेक्ट ब्लॉक होल गोलंदाजी. आता मिडल स्टिक उखाडली. 1 मोर विकेट डाऊन. ऑन हॅट्रिक संधी आता गोलंदाजाला निर्माण झाले. विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची पाहायचं त्या संधीचं सोनं केलं जाईल का? कालच्या दिवसात एक विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती. तर आज राष्ट्रवादी शिक्षक डोंगरडावे पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वातील दुसरी विकेट हॅट्रिक कॅरी होईल काही देखील पाहायचंय. नुकत्याच मंचावरती उद्योजक डोंगरडावे गावचे सचिनजी दलवे आणि त्याचबरोबर रुपेशजी बोष्टे यांची उपस्थिती. त्यांचे स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. ऑन हॅट्रिक त्रिफलाची हॅट्रिक होईल का? ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. अधिकचा वेग अधिकची गती ज्याने फलंदाजाची मतीहीन झालेली आहे. अंतिम चेंडू डॉट आणि मॅच मध्ये पूर्णपणे पकड आपण बघत आहोत. ती टीम जनमान डेनोलीची. धावा संख्या स्थिर. धावा 50. अंतिम षटकाचा सामना. 6 चेंडू आणि 6 चेंडूत विजयासाठी 43. 43 धावेची आवश्यकता. नेक्स्ट मॅच साठी चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. आपण रेडी राहा. अवघी 1 धाव या अगोदरच्या षटकात आलेली. टीम मॉडेल बंद करा. जनमान डेनोली. अधिकचा वेळ घेऊ नका. सूचना आम्ही करत आहोत दोन्ही टीमला. डेनोली टीम कॅप्टन आपली फिल्डिंग लगेचच सेट करा.
जास्त वेळ आपण वेस्ट करू नका. 6 चेंडू 43 धावा, हे समीकरण 4 षटकात 50 बनवलं गेलेलं आहेत. परेशान ऑल टीम, अधिकचा वेळ आपण घेताय. फिल्डिंग लगेच सेट करायची सूचना लक्षात घ्या. 6 बॉल 43 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी पाहिलं तर बॉलिंग मार्क वरती निकेश येताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत जितू आणि त्याची सोबत देण्यासाठी न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल विशाल. 6 चेंडू 43 धावा हे समीकरण. मोठं टार्गेट सेट झालं होतं. पहिल्या सत्रात 92 बनवले होते. 93चा पाठला करत असताना मात्र दमछाक सध्या झालाय तो अर्थातच टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीचा. 6 चेंडू 43 धावा हे समीकरण. स्पीडअप अपेक्षित आहे. दोन्ही टीम थोडी घाई करा. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर सेमी हेलिकॉप्टर समोर इम्प्लिमेंट केला. चांगला ऑन ड्राईव्ह आता पेश करत असताना फलंदाज जितू. एक सिंगल धाव, धावसंख्या 51. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येची कोंडी फोडण्यात आलेली. आय थिंक मागच्या 4 चेंडूवरती एकही धाव आली नव्हती. मात्र या निर्णायक सामन्यात आता बऱ्याच कालावधीनंतर ही सिंगल धाव फलकावर. फुल लेन समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित होते. त्यांचा कॉल होता भावेशला वेगाडा जातो चेंडूवरती. मात्र त्यानं अधिकची घाई केली नाही, कारण त्यालाही ठाऊक आहे अधिकची घाई आता करून काहीच फायदा नाही. संयम आता क्षेत्ररक्षकांकडे आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक सिंगल, धावसंख्या 52. हा फुल टॉस होता. बीमरचा कॉल आलेला आहे ऑनफिल्ड अंपायर रॉकी सरांकडून. एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव, स्कोर याचबरोबर 53. 53 धावा, 4 चेंडू आणि 4 चेंडू 40 धावेची अजून आवश्यकता मॅच मध्ये. 4 बॉल 40चं समीकरण. एक सिंगल धाव बॅकवर्ड पॉइंटला या दरम्यानच्या कालावधीत देताना दिसेल. या सिंगल धावेच्या सैन्य धावसंख्या 54. दिनेशजी खुने यांची नुकताच उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते. विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत. स्वप्नीलजी दळवी हे देखील उपस्थित झालेले, त्यांचं स्वागत आहे. विनंती आहे या पण मंचावरती. त्याचबरोबर क्रीडा नगरीमध्ये नुकताच ज्यांचं शुभागमन झालेलं ते मूर्तिकार तसा ओमसाय ॲक्युरेट फाउंडेशनचे सर्व अशोकजी बोबी. विनंती साहेबांना या पण मंचावरती आपलं क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सस्ने सरस स्वागत. अनोख्या स्टाईलनं स्वीप केलाय बॉल, मात्र फिल्डर उपस्थित. वेल फील्ड, वेल स्टॉप. स्कोरलेगकडे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. दरम्यानच्या कालावधीत मिळेल त्या अवघी एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या साईडना धावसंख्या 55. सो फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड, जस्ट प्रोसिजर्स टू बी फॉलो. एक बॉल 38 धावा हे समीकरण. आता फक्त पराभवातील अंतर कमी केलं जाऊ शकतं. सेकंड बीमर, यस इट इज. आणि त्यावरती स्विचिटचा 6. सो नो +6. एकंदरीत येतील 7 धावा. आणि आता गोलंदाज निलेशला मात्र गोलंदाजी करता येणार नाही. .5 62 धावा सिरीज. नेक्स्ट बॉल फ्रीट आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. एक चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज मात्र आता वापरात आणण्यात आलेला आहे. संदेशला सिद्धार्थला आता दिलेली गोलंदाजी एका चेंडूसाठी. अंतिम चेंडू आला डॉट आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय आणि या मॅच मध्ये 30 धावेनं मोठा दमदार विजय. राष्ट्रवादी चषक डोंगरनावे पर्व दुसऱ्या मध्ये तिसऱ्या दिवसातील पहिल्या लढतीत टीम जनमान डेनोलीचा मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्ले बॉयज टीम जनमान डेनोली. टफ अँड हार्ड लक आणि अपकमिंग टुर्नामेंट साठी ऑल द बेस्ट आपण देऊयात. अर्थातच टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरच आपल्याला हे मैदान सोडायचंय. खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. टीम चेंज गेम खांदार आहे. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती 92 बनवल्या, ज्यामध्ये 14 चेंडू 54 निलेशच्या आपण पाहिला, ज्यामध्ये 8 षटकार 1 चौकार निकेश नेसिडीज आणि 16 चेंडूत 5 षटकार 1 चौकार आपण बघत आहोत. निलेशनं 36 कॉन्ट्रीब्यूट केलं होत्या. प्रत्युत्तर दाखल आपण पाहिलं तर विठ्ठलच्या 21, विघ्नेशच्या 19, 13 धावा जितूच्या, विशालच्या 2 धावा.